नमस्कार. जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. अवघ्या राज्याचे लक्ष वेधलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौरांची निवड बिनविरोध झाली असून भाजपच्या हिमगौरी आडके महापौरपदी तर शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौरपदी विराजमान झाले. उबाटाच्या उमेदवार सीमा पवार यांनी अर्ज माघारी घेतल्याने आडके यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांच्यासह शिवसेनेच्या अन्य 2 उमेदवारांनी माघार घेतल्याने शिंदे बिनविरोध विजयी झाले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. महापौर पदासाठी भाजपच्या हिमगौरी आडके आणि उबाटाच्या सीमा पवार यांनी अर्ज दाखल केले होते. माघारीच्या मुदतीत उबाटाच्या पवार यांनी माघार घेतल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी हिमगौरी आडके या बिनविरोध महापौर झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर लगेचच उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. उपमहापौर पदासाठी भाजपकडून मच्छिंद्र सानप यांनी अर्ज दाखल केला होता. याशिवाय शिवसेनेचे विलास शिंदे, प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे यांनीही अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या मुदतीत भाजपचे मच्छिंद्र सानप, शिवसेनेचे तिदमे आणि दिवे यांनी माघार घेतल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी शिंदे बिनविरोध विजयी झाल्याचे जाहीर केले. महापालिका सभागृहात भाजपचे 122 पैकी 72 सदस्य आहेत. बहुमतापेक्षाही अधिक सदस्य संख्या असल्याने महापालिकेतील सर्व सत्तापदे भाजपकडे राहणार यात शंका नाही. असे असतानाही भाजपने महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेला सत्तेत सहभागी करून उपमहापौरपद दिले आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन भाजपचे उपमहापौर पदाचे उमेदवार सानप यांना थांबविण्यात आले. त्यानुसार शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे आणि प्रवीण तिदमे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु राज्यात महायुतीत व सत्तेत असलेल्या नाशिक महानगरपालिकेतही सोबत असावा अशी भाजपने अपेक्षा ठेवली होती. त्यावर सेनेने उपमहापौरपदाची मागणी केली होती. त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन शिवसेनेला उपमहापौरपद देण्याचा निर्णय झाला. निवडणुकीच्या पूर्व दिवशी सहलीला गेलेले भाजपचे सर्व नगरसेवक सकाळी 10 वाजता महापालिकेत दाखल झाले. सर्व नगरसेवकांनी भगवे फेटे परिधान केले होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आमदार सीमा हिरे आणि देवयानी फरांदे प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. निवडणुकीनंतर महापौर निवासस्थानी नेते पदाधिकाऱ्यांची गर्दी उसळली होती. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार बाळासाहेब सानप, बाळासाहेब आहेर, सुनील बागुल यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीनंतर भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 15 दिवसापूर्वी आमच्या कुटुंबाच्या बाबत मोठी दुर्घटना घडली. परंतु त्याही पलीकडे जाऊन आपलं कर्तव्य हे प्रथम आणि ज्या नागरिकांनी, नाशिककरांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडून त्याच भागाची सेवा करण्याची संधी दिली या शहराची. आपण जर बघितलं असेल तर केंद्रामध्ये, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामधल्या बऱ्याच महानगरपालिकांमध्ये महायुतीचं सरकार आहे. नाशिकचा विषय जर बघितलं तर आज या ठिकाणी ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, परत कुंभमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब, तसेच आमचे गटनेते अजयजी बोरस्ते, सुहासजी कांदे, आमचे महानगर प्रमुख बंटीभाऊ तिदमे, या सर्वांनी समन्वय साधून या ठिकाणी या शहराचा विकास हे ध्येय ठेवून वरिष्ठांना तशा हा बॅकलॉग जसं मी आता तुम्हाला सांगितलं की तो कामानेच भरला जाऊ शकतो. जी जळमट आहे ती बाजूला काढायची असतात, सारायची असतात आणि आपण पुढे आगेकूच करणार आहोत हे मी आताच सांगितलेलं आहे. आमच्याकडे अतिशय अनुभवी असा पदाधिकाऱ्यांचा बेस आहे आणि नवनिर्वाचित तुम्ही बघताय ही नारी शक्ती इथे उभी आहे आणि प्रत्येकालाच काम करायचं, कारण 4 वर्ष शहरात कामं झालेली नाही याची आम्हाला संपूर्णपणे जाण आहे आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना कामातून सगळी आमची ताकद, आमची निष्ठा आणि
विकास घडून आणायचा नाशिकचा. त्याकरता आम्ही एकत्रितरित्या प्रयत्न करणार आहे. सभागृहात तुम्ही पाहिलं मेजॉरिटी आहे. आमच्या विरोधी पक्ष जे आहे त्यांची पण हीच अपेक्षा आहे की त्यांना सोबत घेऊन आपण सगळे काम करू. हे सभागृह समर्पितपणे नाशिकच्या विकासासाठी काम करणार आहे. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे लढलो. महायुतीमुळे आम्ही लढलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली, आमच्या शिंदे साहेबांचा गट शिवसेना वेगळी लढली, भाजप आम्ही वेगळे लढलो. पण तरी सुद्धा यावेळेला 72 जागा, तर म्हणजे आम्हाला अपेक्षा मोठी होती, पण काही कारणं झाली. 72 जागा अगदी स्पष्ट बहुमत आम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी मिळवलेलं आहे. आणि आज आम्ही भाजप आणि शिवसेना आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये या युतीमध्ये या ठिकाणी आहोत. कालच परवा 2 दिवस झालं बोलणं सुरू होतं. शिंदे साहेबांची इच्छा होती, देवेंद्रजींनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला युतीमध्ये जायचं आहे, आणि म्हणून आज आम्ही उपमहापौर या ठिकाणी शिवसेनेचे केलेले आहेत. विलास शिंदे आहेत. महापौर म्हणून आमच्या हिमगौरी ताई या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि खरंच मनापासून मी मतदारांचे आभार व्यक्त करतो, नाशिककरांचे आभार व्यक्त करतो की गेल्या वेळी सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलं होतं, आणि यावेळेला सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता आम्ही दोघं एकत्रित झालो.